गाडी दिसाना, गाडी पडली काय? आमची मम्मी लटकती तरी खाली व्हायना, छत्री गेली अय्यो. मित्रांनो, तर सकाळपासून आहे ना आपल्या इथं फिटर आलेला होता, कारण काल आपले ना वायरिंगचा झाला लय मोठा शॉक सर्किट झाला होता. तर म्हणजे आज काल ना स्टार्टर डायरेक्ट पूर्ण असं सापट होतं या फळ्यांवर. तर आज सगळं डायरेक्ट दुरुस्त केलं आणि डायरेक्ट एकदम पद्धतशीर केलं उभं. आणि काल आपल्याला आहे ना आपल्या कांद्याला पाणी भरायचं होतं, तर मग ते भरता नाही आलं कारण आळीचं औषध सोडायचं होतं. मी गायींचं काम आवरून घेतो. ही जी मका दिसते ना ती अजून काही आपली आली नाही तोडायला, तर दुसऱ्या शेतात जायचंय. मम्मी काढून ठेवू राहिली, तर गाडा वडीत वडीत आणायचंय आज. चला आता गायींचं काम आवरू. तिकडे गेलो होतो तर पाणी भरलं राव. तर माझ्या गायांसाठी ना सरकी वापरतो बरं का, शुद्ध बिनोला खल. तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमच्याकडे पण गाय असतील ना, तर तुम्ही पण मला सांगा की तुम्ही कोणतं खाद्य वापरतात तुमच्या गायांसाठी. चला सोडतो. चल, साखळ्या तर नाही पाहिजे गायांना, ओपन गोटाच पाहिजे नाही, पण काय आता जे आहे ते आहे. ओके गाइस, तो अभी गायों की शिफ्टिंग हो चुकी है, तो अभी अपने को जाना है खेत में. अभी गायों के लिए चारा भी लाना है. तर चला आता या वही बनती. तर मोबाईल खाते का? दर 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 खाई नको. आता सगळ्यात मोठी गाई सांगतो, सगळ्यात मोठी याच्यातून वयानी ही आहे. 1 नंबर ती आहे, 2 नंबर ही आहे, 3 नंबर, 4 नंबर आणि 5 नंबर सगळ्यात छोटा. इंस्टाग्रामला खूप लोक DM करायचे नाही का, भाऊ एडिटिंग कोणत्या ॲपमध्ये करतो आणि माईक कोणता यूज करतो, माईक यूज करतो का नाही. तर मित्रांनो, माईक वगैरे आपण काय यूज नाही करत आपल्या मिनी ब्लॉगसाठी. तर मी हे बघा, हे आंब्याचं झाड आहे, इथं मस्त खाली सावली असते, तर इथं बसतो मस्त निवांत. इथं सावलीत बसतो आणि इथं डायरेक्ट असा खाली वाकून आहे ना डायरेक्ट मोठ्या आवाजात आहे ना व्हॉइस रेकॉर्ड करतो. तर मग VN ॲपमध्ये रेकॉर्डचा ऑप्शन आहे, तर तिथं मस्तपैकी मोठ्या आवाजात म्हणतो. तर मग इथं काय साईडचा एवढा आवाज येत नाही, जरी आला तर मग घ्यायचं सहन करून थोडंफार. बाकी माईक बिक यूज नाही करतो, बोगस खर्च वाटतो मला तो. माईक कोण यूज करतं माहिती का? माईक ज्यांना बाहेर आउटडोअर शूट करायचा आहे किंवा ज्यांचा आवाज बारीक आहे, त्यांचा आवाज निघत नाही, ते लोक माईक यूज करतात. करायचं तर करू शकता तुम्ही पण. मागल्या जंगलातून आलोय. समोर एक गाडी उभी आहे, चावी असली तर तीच घेऊन जातो. चावी आहे बरं का. चला, ही गाडी पण आपली नाही आहे, तो गाडा पण आपला नाही आहे, पण हे वावर आपलं आहे, कारण वावर आहे तर पावर आहे. अय मदर, झाला काढून? मम्मी चिडेल दिसती. हाईट वाढवण्यासाठी आपण याच्या खाली खुरपं लावलेलं आहे. गाडा थोडासा वर झालेला आहे पुढून. आता याच्यात मी ना मका लोड करतो. आई शपथ, गाडा लोड झालाय, पण आता गाडा तर लोड आहे, पण आता घरी जातोय का नाही त्याच कोणाला माहिती नाही. जर मधी कोल्या झाला तर टिंगल्याच होणार आहे भाऊ, कारण आता गाडा वडणं होय का सोपा खेळ नाहीये. मध्ये काही झालं तर टिंगले होतील. जाऊ द्या, आता आहे ना ओके. मध्ये गाडा लोड आहे, बांधलाय, वडतोय की नाही बघूया एकदा. शपथ लय जडे, गाड्याचा टायर पंक्चर वाटतोय मला. वडत असं खाली धरलं का जाते माग. गाडी आणि पार पाहिजे माई कचून मारली बो. सोपा खेळ नाही. तिथून तर इथं आणलाय. आमची मम्मी लटकती तरी खाली व्हायना, मी एका हाताने खाली घेतोय बाई. ते बारीक पोरासारखं काय करीत पडन ते लोक. मित्र असं काहीतरी झालं. आणि म्हणे गाडीला गाडा बांधायचं. हा, लोकांक राहते ते सिस्टमॅटिक राहतं त्यांचं, लांबून न्यायचं. आपल्याकडे काय गाडा भालत्याचा, गाडी भालत्याची. काय झालं मग येऊ द्या अंगलं सोडा, आता हातानेच नेऊ आपण. सोपं आहे वाढायला, काय नाही. तू ते कोण, मी कोण काय. तर मित्रांनो, अशा प्रकारेच गाडा ओढीत आणलाय. फायनली गाडा आणला वगैरे. कसं वाटतंय मग एवढा मोठा गाडा आणून? दिसतोय छोटा, ती मूर्तीला आणि कीर्तिमानवाली गंमत आहे.
आर्टिस्ट आणि अजून एक आर्टिस्ट गेलाय पाणी प्यायला. ओके मित्रांनो, आत्ताचे ना गाडा खाली केलाय. तुम्हाला सांगतो सोप्पं नाही बरं का. आत्ता आहे ना गाडा आणलाय आणि इथं आतमध्ये लोड केलाय कारण बाहेर चालू आहे पाऊस. सकाळी कसं वातावरण होतं ना, आता कसं आहे बघितलं ना. तर गाडा आता सोडून मला पुन्हा खाली करावं लागेल आणि गाडा ज्यांचा आहे त्यांना नेऊन द्यावं लागेल कारण प्रत्येकाचे काम चालू असतात. बेकार रे, काकांचा फोट आला होता. काका म्हणे भाऊ मोटर बंद कर. हड बाजू चल चाल तुटलं बा. वाव मस्त आहे का नाही. बाप एक विषय झाला ना, मी मोटर बंद केली, काका घरी आले, गाडी आणायची लक्षातच नाही राहिलं. गाडी वावरात लावलेली आणि आता पाऊस झालाय म्हटल्यावर गाडी पडू पण शकते. गाडी जर पडली ना विषय अडवून जाईल. आता मी पटकन पावसातच चाललोय, गाडी घेऊन येतो. तसं मी लावलेली मापात, पण आता कसं आहे पावसा दिवसाचं खाली खचलीन पडली जर ना, गाडी दिसाना. गाडी पडली काय अर वाटतं गाडी. छत्री गेली अय्यो. इतर नीट झाली भाऊ. गाडीचा विषय खोल बाई. गाडी नाही पडली बरं झालं. जीवात जीव आला भाऊ. कारण तुमचा भाऊ तसा लय हुशार आहे. कारण गाडीच्या खाली ऑलरेडी आपण दगड लावलेला आहे, त्याच्यामुळं गाडी तर काय पडणं विषय नव्हता. चला आता घरी निघतो. मित्रांनो हा व्लॉग तर मी इथंच संपवतो. असेच नवनवीन व्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही सबस्क्राईब करत नाहीये. आपले 70% सबस्क्राईब नाही करेल आणि 30% सबस्क्राईब करेल. असं नका करू, सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.